राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे नागपूरमध्ये झालेली दंगल. ही दंगल पूर्वनियोजित होती. दंगल घडवण्यापूर्वी त्यांनी एक ट्रॅक्टरवर दगड आणून ठेवले होते. घरांवर दगडांची जमा करून ठेवले होते आणि ही घटना घडणार आहे हे CIDला कसं कळालं नाही. नागपूर शहर हे मुख्यमंत्र्याचं गाव आहे. गडकरी हे तिथलचे खासदार आणि मंत्री आहेत. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि CID खातं फेल्युअर होतं. हा फार मोठा धोका आहे महाराष्ट्र शासनाला. जे CID खातं या सरकारचं आहे आणि त्या खात्याच्या CIDला अशा प्रकारच्या घटनेची काही माहिती असू नये ही दुर्दैवाची बाब आहे. त्यानंतर दुसरं असं की या दंगलखोरांनी पोलिसांवर अटॅक केलेला आहे आणि महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवढी हिंमत झाली यांची. आणि हिंमत वाढत चालली अशा समाजकंटकाची, दंगलखोरांची. त्यांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यांना कशाच्या प्रकारची लाज शरम राहिली नाही. 32 ते 33 पोलीस खात्याचे लोक जखमी झालेले आहेत. यापूर्वी असं एक मुंबईमध्ये काय झाला होता, या दंगलखोरांनी महिला वकिलांची छेडछाड केली होती. आणि या ठिकाणी अशा ठिकाणी महिला असणं हा बाब फार त्रासदायक होणार आहे. आणि वर्दीला म्हणजे सर्वसामान्य माणसाची काय हालत असत. जिथं वर्दीवरच्या लोकांना असं या प्रकारे मारता येतं, सर्वसामान्यांना काय करणार. कायद्याची तर भीती राहिलीच नाही आहे. आणि अशा प्रकारची घटना घडणार आहे ही माहिती नाही झालं, हा तर सगळ्यात मोठा लॅकून आहे महाराष्ट्र सरकारचा. आणि जे काही CIDचे प्रमुख आहेत आणि नागपूरमध्ये जे CIDचे आहेत स्टाफ आहे, त्यांना त्वरित निलंबित करायला पाहिजे. त्यांना फुकट पोचण्याची गरज नाही आहे. लाखो रुपये पगार देतो आपण आणि सेवा काय करतायत ते. नागपूर शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय आहे. आणि ते सुद्धा त्या महाल भागात आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, फार स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजे बा. अशा घटना तर पुन्हा अजून महाराष्ट्रात पुढं घडल्या तर फार अवघड होणार आहे. आणि योगीची पॉलिसी अडॉप्ट करा ना. त्यांनी दाखवून दिलं आहे ना कायदा सुव्यवस्था कशी मेंटेन करता येते ते. आज उत्तर प्रदेशमधलं पोलीस खातं किती अलर्ट आहे. आज गुन्हेगारांवर दहशत निर्माण झालेली आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याला 4 वेळा विचार करायची वेळ आलेली आहे. आणि ज्या गुन्हेगारांना पकडलेलं आहे, एक कोण फाटका नेता आहे कोण्या पक्षाचा, या पक्षाची किंमत नाही, त्या माणसाची किंमत नाही, त्यांना घडून आणलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये राजकारणात प्रसिद्ध व्हायचं असेल तर अशा घटना केल्या म्हणजे ती हिरोगिरी निर्माण होती असं त्याला वाटायले.
की असं केलं म्हणजे मी प्रसिद्ध होईल आणि मला आमदारकी खासदारकी मिळेल, त्यांचा समाज माझ्या पाठीशी उभा राहील. चुकीच्या संकल्पना आहेत. समाज अशा लोकांना कधी साथ देत नाही आहे. महाराष्ट्रात तरी जे UP बिहारमध्ये जे प्रकार होते, गुंडगिरी होती, ती महाराष्ट्रात नाही आहे. जे काय थोडी बहुत मुंबईत होती ती मोडून काढल्या गेलेली आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी फार गंभीर आहे. हा एक लागलेला रोग आहे समाजकंटकांचा समाजासाठी, आणि यांना वेळीच ठेचलं पाहिजे. याचा वेळीच बंदोबस्त झालाच पाहिजे. असा बंदोबस्त झाला पाहिजे की दुसऱ्यावर पुन्हा अशी घटना करण्याची हिंमत करू नये. दोन तीन दिवसापासून टी व्हीवर पाहतोच आपण नागपूरमध्ये कशा प्रकारची घटना घडली आणि कशा प्रकारचा त्याने आच्छाद मांडला. कायद्याची भीती आणि पोलिसांच्या वर्दीची भीती समाजकंटकामध्ये असलीच पाहिजे, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोणी कायदा हातात घेऊ शकतो. आता आपल्याला या तपासाची वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याला. अजून 2-3 दिवसामध्ये बराच खुलासा होईल. जसजसा तपास पुढे जाईल, जसजसे माणसं पकडल्या जातील, त्यांच्या स्टेटमेंटमधून काय आहे, कोण आहे, यामागं बाहेरचे कोणी देशातले व्यक्ती आहेत का, अशी कोणती संघटना आहे का, याचाही खुलासा होईल ना. पण समाजकंटकाचा, दंगलखोरांचा, कायदा हातात घेणाऱ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, ही मात्र सत्य आहे. कायद्याची भीती आणि पोलिसांच्या वतीची भीती राहिली पाहिजे. सुव्यवस्था राहिली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी अशा प्रकारच्या घटनेची भीती वाटू नये, यासाठी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी या घटनेला फार गंभीर स्वरूपात पाहिलं गेलं पाहिजे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं मत जे असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.